Hello students, how are you? I hope you are feeling very fine. So, welcome you all in VLive app, and today we are going to start our 10th standard English syllabus, and I assure you that if you study with me and if you learn with me and whatever the homework I have given to you, if you complete and if you give just 1 hour every day, then I assure you that you will score good marks in English. So let's start with our first unit and our first poem, A Teenager's Prayer. Okay, so open up page number 2 and we will start with our first activity, that is warming up. Here in chit chat we have a first question. The first question is, form groups of 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. Okay. Then next is, when you have to take important decisions, what do you generally do? Means here are some options are given and accordingly we have to arrange them that what activity will you do first. म्हणजे इथं काही ऑप्शन्स दिलेले आहेत ज्याला आपल्याला ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये, आता जर तुम्ही स्कूलमध्ये असाल तर आपल्याला काय करायचं आहे, ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणीसोबत तुम्हाला डिस्कस करून ह्या खालील ऑप्शनला योग्य तो नंबर द्यायचा आहे. पण आता तर आपण डिस्कस करायचे तुम्ही आणि आपण या प्रश्नाबद्दल आता चर्चा करूया. नंबर 1, कन्सल्ट पॅरेंट्स अँड एल्डर्स. सेकंड वन इज कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. सी, प्रे टू गॉड फॉर गायडन्स. डी, think deeply in silence. E, ask your teacher for help. And F, toss a coin to decide. So what will you do? एखादा जर महत्त्वाचा निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तर तुम्ही याच्यामधली सगळ्यात पहिली ॲक्टिव्हिटी काय कराल? What you will do first? So here by reading all the options, what you will think that तुम्हाला कोणता निर्णय आधी घ्यावासा वाटेल? तर बघा याच्यामध्ये डी ऑप्शन जो आहे, थिंक डीपली इन सायलेन्स. सगळ्यात आधी तर एकदम शांतपणे, डीप म्हणजे एकदम शांतपणे आपल्या मनामध्ये खोलवर विचार करायचा आहे आणि नंतर जो पुढचा आपल्याला कोणताही महत्त्वाचा निर्णय आहे तो आपल्याला घ्यायचा असतो. सो द सेकंड ऑप्शन कोणतं येईल बघा, ऑप्शन ई, आस्क युअर टीचर फॉर हेल्प. ठीक आहे, त्यानंतर आपला कोणताही प्रॉब्लेम असेल, आपली कोणतीही समस्या असेल तर आपण बऱ्याच वेळेस आपल्या शिक्षकांसोबत आपण त्याची चर्चा करतो. जर तुमच्या अभ्यासाशी संबंधित असेल तर डेफिनेटली वी टॉक टू आवर टीचर. सो आस्क युअर टीचर फॉर हेल्प. दिस इज द सेकंड ऑप्शन. त्या तुमच्या पुढच्या बॉक्समध्ये तुम्हाला 2 लिहायचं आहे, 2 नंबर त्याला द्या. नंतर तिसरं ऑप्शन तुम्ही काय घ्याल, जर आपल्याला कोणतीही समस्या असेल तर आपण आपल्या पॅरेंट्ससोबतसुद्धा आपण चर्चा करतो. सो आय थिंक ए ऑप्शन विल बी द थर्ड. कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. एल्डर्स म्हणजे मोठे व्यक्ती, तुमच्या घरातील मोठे व्यक्ती किंवा आपल्या पॅरेंट्ससोबत आपण काय करतो याचं डिस्कस करतो. त्यानंतर नंबर बी ऑप्शन जे आहे ते नंबर 4मध्ये येईल. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. आपण काय करतो, आपल्या फ्रेंड्सला, आपल्या मित्रमैत्रिणींना कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांचा सल्ला मागतो. ॲडवाईस म्हणजे सल्ला. आपण त्यांचा सल्ला मागू की मला ही समस्या आहे तर मी याच्यामध्ये काय करू. ओके. देन ऑप्शन नंबर सी, प्रे टू गॉड फॉर गायडन्स. आपण बऱ्याच वेळेला आपल्या काही समस्येमध्ये आपण देवाचीसुद्धा आठवण काढतो. सो यू विल प्रे टू गॉड फॉर गायडन्स. देवालासुद्धा गायडन्स म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला योग्य रस्ता दाखवण्यासाठी आपण देवाचीसुद्धा प्रार्थना करतो. सो सी ऑप्शन विल बी नंबर 5. अँड द लास्ट वन इज एफ इज टॉस अ कॉइन टू डिसाईड. जनरली आपण असं करत नाही की टॉस अ कॉइन म्हणजे एखादं नाणं फेकून आपण हा डिसिजन घ्यायचा की तो डिसिजन घ्यायचा. जनरली वी डू नॉट डू दॅट नॉर्मली, म्हणून आपण त्याला नंबर 6 द्यायचा आहे. ठीक आहे, तर हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता आपण क्वेश्चन नंबर 2कडे वळूया. बघा क्वेश्चन नंबर 2मध्ये काय आहे. इन पोएट्री व्हेरी ऑफन देर आर लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू ॲन ॲबसेंट पर्सन. ओके. सो व्हॉट इज सेड हिअर इन एव्हरी पोयम सम स्पेशल फीचर्स आर गिवन. प्रत्येक पोएममध्ये काही ना काहीतरी स्पेशल फीचर्स हे पोएट टाकत असतो आणि त्या पोएमला जास्त इंटरेस्टिंग करण्यासाठी काही फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केलेला असतो.
तर या पोएममध्ये देर आर लाईन्स, अशा काही ओळी आहेत किंवा कोणत्याही पोएममध्ये अशा काही ओळी असतात. द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली. ज्यावेळेस पोएट जो असतो, कवी जो असतो, तो डायरेक्टली एखाद्या ॲबसेंट पर्सनला, म्हणजे त्या ठिकाणी जो व्यक्ती नाही आहे अशा व्यक्तीला, ॲबसेंट असलेल्या, ऑर ॲन ॲबस्ट्रॅक्ट आयडिया, किंवा एखादी ॲबस्ट्रॅक्ट आयडिया जी अस्तित्वात नाही अशी आयडिया, ऑर थिंग ऑर ऑब्जेक्ट, एखादी अशी वस्तू जी अस्तित्वात नाही पण त्याच्याशी आपण बोलत असतो. तर अशा वेळेस सच अ टॅक्टिक डिव्हाइस यूज्ड बाय द पोएट इज द फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी. जर अशी कोणती टॅक्टिक किंवा अशी कोणतं डिव्हाइस जर कवीनं और पोएटनं यूज केलं असेल कवितेमध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो, ॲपॉस्ट्रॉफी. आय हॅव ऑल्सो गिवन वन मोर डेफिनेशन ऑफ दिस ॲपॉस्ट्रॉफी ओवर हिअर. यू कॅन सी हिअर, ॲपॉस्ट्रॉफी इज अ फिगर ऑफ स्पीच समटाईम्स रिप्रेझेंटेड बाय ॲन एक्सक्लेमेशन. बऱ्याच वेळेस कवितेमध्ये ॲपॉस्ट्रॉफी एक्सक्लामेशन देऊन वापरलेली असते. द स्पीकर स्पीक्स डायरेक्टली टू समवन who is not present or is dead or speaks to an inanimate objects. ज्या कवितेमध्ये काय करत असतो, स्पीकर जो असतो किंवा पोएट असतो, कधी कधी पोएट स्वतः बोलतो, कधी कधी स्पीकर दुसरा कोणी इतर असतो. ॲट दॅट टाईम द स्पीकर स्पीक्स डायरेक्टली टू समथिंग हू इज नॉट प्रेझेंट, जे त्या ठिकाणी प्रेझेंट नाही आहे, ऑर इज डेड, किंवा तो डेड पर्सन आहे, डेड पर्सनला पण कधी कधी बोलत असतो. ऑर स्पीक्स टू ॲन इनॲनिमेट ऑब्जेक्ट, किंवा कधी कधी अशा गोष्टींना बोलतो किंवा अशा इनॲनिमेट लाईफलेस ऑब्जेक्टला बोलतो. इनॲनिमेट मीन्स लाईफलेस ऑब्जेक्ट्स. तर त्या लाईफलेस ऑब्जेक्ट्सला कवी हा बोलत असतो किंवा स्पीकर हा बोलत असतो. अँड ॲट दॅट टाईम वी कॅन से दॅट इन दॅट पोएम ॲपॉस्ट्रॉफी दिस फिगर ऑफ स्पीच इज यूज्ड. सो आय थिंक दॅट यू हॅव डीपली get the meaning of what is apostrophe. So in this particular poem we are going to study such figure of speech. So for more examples, आपल्याला जर जास्त एक्झाम्पल पाहायचे असतील तर बुकमध्ये काही दिलेले आहेत आणि आपण आणखी काही एक्झाम्पल्सचा आपण अभ्यास करू, थ्रू विच यू विल डीपली अंडरस्टँड व्हॉट इज द फिगर ऑफ स्पीच apostrophe. Okay, so here first example is given, twinkle twinkle little star, how I wonder what you are. You have definitely heard this poem when you were in your lower KG. Death, where is thy sitting? Okay, here in the second line, in the first example, the speaker is talking to twinkle twinkle little star. Speaker is talking to star, चांदण्यांशी बोलत आहे. who is not present there, जी तिथं प्रेझेंट नाही आहे. आपण ह्या ॲपॉस्ट्रॉफीमध्ये पाहिलेलं आहे की ज्याच्याशी स्पीकर बोलत आहे तो तिथं प्रेझेंट नसतो. तर जसं की शाळेमध्ये मुलं, छोटी छोटी मुलं ज्यावेळेस ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टारची पोएम म्हणत असतात त्यावेळेस स्टार्स तिथं असतात का, नाही. पण मुलं कुणाशी बोलत आहेत, स्टार्सशी बोलत आहेत. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, मला कसं माहीत होईल की तू काय आहेस. ठीक आहे, तर आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. डेथ वेअर इज दाय सिटिंग. Okay, here in the second example, the speaker is talking to the death. Death ही काही लाईव्ह किंवा लाईफलेस ऑब्जेक्ट आहे, है ना. हे काही लिव्हिंग ऑब्जेक्ट नाही किंवा कोणी व्यक्ती नाही. डेथ हे एक ऑब्जेक्ट आहे ज्याच्याशी तो स्पीकर बोलत आहे. देन इन द थर्ड एक्झाम्पल, ओ केव मॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. इथंसुद्धा केवमॅन ज्याच्याशी स्पीकर बोलत आहे, ही इज नॉट प्रेझेंट ओव्हर देअर. स्टील in the poem the speaker is talking to that caveman, so apostrophe is used in this particular line. Okay, now complete the following creating examples of apostrophe of your own. आता इथं काही लाईन दिलेल्या आहेत, इनकम्प्लीट लाईन, आणि तुम्हाला तिथं स्वतःच्या आयडिया वापरून तुम्हाला स्वतःचे एक्झाम्पल्स तिथं तयार करायचे आहेत. सो लेट स्टार्ट. वी विल स्टडी मोर एक्झाम्पल्स सो दॅट यू कुड डीपली अंडरस्टँड दिस. सो A, first example, oh life, how, and dash dash is given. Okay, so I have written here some examples for you. Let's study that. Oh life, how stressful do you have? Okay, here, so the speaker is talking to life. So life is not any person who is present in front of us and we are talking to it, but here in this line apostrophe is used.
So B example is, Dear God, please give me the strength. Here it is said that, Dear God, please give me the strength. Have we seen God? आपण कधी देव पाहिला आहे का? नाही, है ना. तरी पण या कवितेच्या ओळीमध्ये पोएट जो आहे किंवा स्पीकर जो आहे, ही इज डायरेक्टली टॉकिंग टू द गॉड. सो गॉड इज ऑमनीप्रेझेंट. ठीक आहे. सी, बुक्स, यू आर and dash is given. I have written my best friends. You are my best friends. So the speaker is talking to a non-living thing like books. ठीक आहे. याच्यामध्ये स्पीकर नॉन लिव्हिंग थिंग, बुक्स सारख्या नॉन लिव्हिंग थिंग्सला बोलत आहे. बुक्स, यू आर माय बेस्ट फ्रेंड्स. पुस्तकांनो, तुम्हीच माझे खरे मित्र आहात. पुस्तक ही एक नॉन लिव्हिंग थिंग आहे, तरीसुद्धा काय स्पीकर हा बुक्सशी बोलत आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज, Exams, I wish you must not be hard. Exams, I wish you must not be hard. Here speaker is talking to the exams. Exams असा काही कोणी व्यक्ती नसतो की स्पीकर त्याच्याशी बोलत आहे. Then E, last example is, Oh, you beautiful sky, why are you so high? The speaker is saying. Okay. In this way I have completed these lines with my own ideas. Like that same way you can also create your own examples. Okay. Now next we will start the poem A Teenager's Prayer. Okay. So a teenager, first we will see that what is a teenager. See students, before starting the poem I want to tell you that before studying each and every topic, maybe it is lesson, maybe it is poem, so you first must concentrate on the vocabulary. Vocabulary means the words and meaning of those sentences. कोणताही आपण लेसन सुरू करण्याच्या आधी तुम्ही कोणताही लेसन आणि ती पोयम आधी वाचून घ्यायची आहे बिफोर स्टार्टिंग. आता आपलं जर उद्या एखादा लेसन किंवा पोयम सुरू होणार असेल तर तुम्ही त्याच्या आधीच त्याचं रीडिंग करून घ्यायचं आहे आणि त्याची वोकॅब्युलरी तुम्ही फॉलो करायची आहे. ठीक आहे. याच्यामुळे काय होईल की तुम्हाला त्याचा बराच कंटेंट तुमच्याही लक्षात येईल आणि वोकॅब्युलरी लर्न केल्याने आपल्याला कोणताही जो टॉपिक आहे तो खूप इझिली अंडरस्टँड होतो, खूप तुम्हाला लवकर लक्षात येईल. सो द फर्स्ट पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. ओके. सो व्हॉट इज मीन बाय टीनेजर्स. टीनेजर्स म्हणजे काय बघा इथं. सो हिअर आर आय हॅव रिटन सम स्पेलिंग्स 13 to 19. हिअर इन ईच स्पेलिंग हिअर वी हॅव ॲडेड टीन. 13, 14, 15, 16, 17, 18 and 19. Here the children of age group from 13 to 19 are called teenagers. Okay. The children who are, or the students like you are from 13 to 19 years, they are called a teenager. So this is the poem of the children or students like you. To whom they are praying? It is the prayer. Prayer म्हणजे प्रार्थना. ते प्रार्थना करत आहेत. कुणाला प्रार्थना करत आहेत? So they are praying to the God. For what? कशासाठी प्रेयर करत आहेत? तर बघा आता आपल्याला पण तुम्हाला विद्यार्थ्यांना सुद्धा काय होतं, बऱ्याच वेळेस आपल्याला अनेक अडचणी असतात आपल्याला अभ्यासाला घेऊन किंवा आपल्या लाईफमध्ये इतर काही घटना घेऊन. वी आर फेसिंग मेनी मोर प्रॉब्लेम्स एव्हरी डे. सो ॲट दॅट टाईम व्हॉट वी डू, काय करतो मग आपण अशा वेळेस? वी प्रे टू द गॉड. आपण देवाची प्रार्थना करतो की आपल्याला त्या संकटातून त्यांनी बाहेर काढायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपण अशी प्रार्थना करतो की नाही? तर या पण पोएममध्ये आपण जे ही पोएम पाहणार आहोत, ज्याच्यात आपण अभ्यास करणार आहोत, या पोएममध्ये सुद्धा जी मुलगी आहे ती काय करत आहे? देवाला प्रार्थना करत आहे. आणि काय म्हणत आहे या प्रार्थनेमध्ये ते आपण या पोएममध्ये बघूया. इट इज अ प्रेयर टू द गॉड टू शो मी द राईट पाथ. तर ही मुलगी देवाला प्रार्थना करत आहे आणि तिच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांना सामना करण्यासाठी आणि तिला योग्य रस्ता दाखवण्यासाठी ती देवाची प्रार्थना करत आहे. सो स्टार्ट विथ फर्स्ट स्टांजा. बघा काय आहे फर्स्ट स्टांजा. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक. ईच न्यू डे, प्रत्येक नवीन दिवशी. न्यू बिगिनिंग्स, एक नवीन सुरुवात करायची असते आपल्याला. अँड डिसिजन्स आय मस्ट मेक, आणि आपण काय करतो त्यावेळेला?
डिसिजन्स आय मस्ट मेक, म्हणजे मी काही निर्णय घेतलेच पाहिजेत. बरोबर आहे की नाही. आपण प्रत्येक आपली कोणतीही गोष्ट असो त्याच्यात आपल्याला स्वतःला आपले निर्णय घ्यायचे असतात. मस्ट म्हणजे मला घ्यावेच लागतील, असे काही डिसिजन्स निर्णय मला घ्यावेच लागतील. आय एम द ओनली वन हू चूज द रोड दॅट आय विल टेक. आणि मी अशी असते किंवा मला माझ्या आयुष्यातल्या कोणताही निर्णय मला स्वतःलाच घ्यायचा असतो. द रोड दॅट आय विल टेक. आणि कोणता रोड म्हणजे जो मार्ग आपण निवडणार आहोत, जो रस्ता आपण आपल्या आयुष्यामध्ये निवडणार आहोत, चांगला वाईट, जो आपल्याला यशाकडे घेऊन जातो. आपण तर चांगलाच रस्ता निवडत असतो नेहमी. जो आपल्याला आपल्या यशाकडे घेऊन जात असतो तो रस्ता आपण निवडत असतो. आणि तसा रस्ता निवडण्यासाठी काय कर देवा, यू मस्ट हेल्प मी. तू मला मदत केलीच पाहिजे. नाव द सेकंड स्टांजा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आय कॅन चूज, मी निवडू शकते. काय निवडू शकते? द रोड ऑफ लाईफ. आयुष्यातील तो रस्ता मी निवडू शकते दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. जो लीड म्हणजे घेऊन जातो, जो मला घेऊन जातो. कुठं घेऊन जातो? ग्रेट सक्सेस, एका महान यशाकडे मला हा रस्ता घेऊन जातो. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कंड रोड. ट्रॅव्हल डाऊन, जर मी योग्य निर्णय घेतला नाही तर काय होईल मग? देन व्हॉट विल हॅपन? देन द वे विल टेक मी टू द डार्कंड रोड. डार्कंड मीन्स इविल, अंधकारमय. कसं आहे? जर मी योग्य मार्ग निवडला नाही तर मी कदाचित कुठं जाईन? एखाद्या डार्कंड रोडकडे जाईन, एखाद्या अंधकारमय रस्त्याकडे जाईन. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. ज्याच्यामुळे काय होईल? जो रस्ता मला कुठं घेऊन जाईल? ग्रेट डिस्ट्रेस. डिस्ट्रेस मीन्स स्ट्रेन. ठीक आहे स्टुडंट, सी यू हॅव टू राईट ऑल द मिनिंग ऑफ ऑल द हार्ड वर्ड्स इन दिस पोयम. आणि नंतरच तुम्हाला ही पोयम शिकवून झाल्यानंतर एक दोनदा चांगल्या प्रकारे रीडिंग करायची आहे आणि त्याची वोकॅब्युलरी लर्न करायची आहे. सो एव्हरी टाईम इफ हार्ड वर्ड्स आर देअर, I will tell you the meanings of each and every word. You just note down in your book and learn it afterwards. Okay? So here two new words are there. Darkened means evil, andhakarmay, and the second one is distress. Distress means strain, yatana, dukha denara. So the speaker is saying here that if I take the wrong path, then definitely that path will give me great pains. जर माझ्याकडून चुकीचा रस्ता निवडला गेला तर त्याच्यामुळे नक्कीच मला काय होणार आहेत? मला वेदना होणार आहेत. सो इन द थर्ड स्टांजा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. वी हॅव सीन द एक्झाम्पल्स ओवर हिअर इन द ॲपॉस्ट्रॉफी. व्हॉट? द स्पीकर इज टॉकिंग टू द गॉड, है ना, हू इज नॉट प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द स्पीकर. या ठिकाणी स्पीकरच्या पुढे गॉड नाही आहे, देव नाही आहे, तरीही स्पीकर काय करत आहे? देवाशी बोलत आहे आणि सांगत आहे, प्लीज गॉड ओपन अप माय आईज. माझे डोळे उघड किंवा मला योग्य तो रस्ता दाखव. दॅट आय माईट क्लिअरली सी. जो मला स्पष्टपणे माझ्यासमोर दिसेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट म्हणजे काय? जे काही योग्य आहे तोच रस्ता मला दाखव किंवा माझ्या पाठीशी राहा. योग्य तोच मार्ग निवडण्यासाठी माझ्या तू पाठीशी राहा. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यामध्ये जे काही चांगलं आहे ते बाहेर आणण्यासाठी तू मला मदत कर. जे काही माझ्यामध्ये चांगलं आहे ते बाहेर आणण्यासाठी देवा तू माझी मदत कर. असं स्पीकर कुणाशी बोलत आहे? गॉडशी बोलत आहे. ओके, व्हॉट इज देअर इन द फोर्थ स्टांजा? हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. ओके, द स्पीकर इज सेइंग टू God that help me. If the decisions are wrong, if the decisions are not right, then help me to say no to it. तर मला मदत कर की मी त्या डिसिजन्सला किंवा मी त्या एखाद्या गोष्टीला मी नो किंवा नाही म्हणू शकेन. When temptations come to my way. Temptations, what is mean by temptations? Temptations means a wrong wish to do something bad or wrong. भुरळ पडणे, एखाद्या गोष्टीची भुरळ पडणे. आपण बघतो आपल्याला बऱ्याच गोष्टींची भुरळ पडत असते. आपण इतरांकडून बघून, इतरांच्या गोष्टी बघून आपल्याला बऱ्याच गोष्टींची, जसं मोबाईल आहे किंवा टी व्ही आहे, अशा गोष्टींची आपल्याला भुरळ पडते आणि आपण त्या वेळेमध्ये आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असतो.
आणि एखादी गोष्ट नवीन जर दुसऱ्यांकडे पाहिली तर आपल्याला त्याची भुरळ पडते. आपल्याला वाटतं की तीसुद्धा गोष्ट माझ्याकडे असली पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये आपण आपलं जे मेन जे एम आहे त्याच्याकडे बरंच आपलं दुर्लक्ष होतं. म्हणून आयुष्याची ही जी यशाकडे जी वाटचाल आहे, या वाटचालीमध्ये जे काही कोणतीही टेम्पटेशन येवो किंवा कोणतीही गोष्ट येवो, मला त्याचं टेम्पटेशन नाही झालं पाहिजे, म्हणजे मला त्या गोष्टीची भुरळ नाही पडली पाहिजे. आणि अशा वेळेस देवा तू मला मदत कर की मी त्या गोष्टीला नाही म्हणू शकेन. सो दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. मग सगळ्याच गोष्टी, इफ वी वॉन्ट टू टेक द राईट डिसिजन ॲट द राईट टाईम, देन वी मस्ट बी फिट अँड हेल्दी. मग आपण कसं राहिलं पाहिजे? फिट अँड हेल्दी. म्हणजे आपण आपलं आरोग्य एकदम उत्तम राहिलं पाहिजे. उत्तम आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली असते, हे ऐकलंच असेल तुम्ही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? सो कीप युअर सेल्फ फिट, डू द एक्सरसाइज एव्हरी डे अँड दॅट विल स्ट्रेन मीन्स दॅट विल रिड्यूस युअर स्ट्रेन. काय करतो तो? आपला ताण कमी करण्यासाठी आपली जी फिट अँड हेल्दी बॉडी असते ती मदत करते. देन इन द लास्ट स्टांजा, when my teenage years are over, okay, the child or the girl is in the teenager age, but when my teenage years are over, ज्यावेळेस माझे टीनेज इयर्स संपतील, I know what I will see, मला माहीत आहे की मला काय दिसेल. what I will see, काय दिसेल भविष्यामध्ये. टीनेज इयर्स मीन्स कधी संपतील टीनेज इयर्स? when he or she or you students, you will complete your teenage years at the age of 19. when you will be at 20 years, तुम्ही ज्यावेळेस 20 वर्षाचे व्हाल त्यावेळेस तुम्हाला काय? त्यावेळेस जगाची चांगली ओळख झालेली असते आणि आपण मागचे घेतलेले निर्णय बरोबर होते की चुकीचे होते हे तुम्हाला आत्ता नाही कळत, पण त्याचं मात्र जो रिझल्ट आहे तो तुम्हाला कदाचित टीनेज इयर्स संपल्यानंतर कळतो. पण त्यावेळेस बरीच वेळ निघून गेलेली असते. म्हणून आत्ता काय गरजेचं आहे की योग्य वेळेमध्ये योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. सो वेन माय टीनेज इयर्स आर ओवर, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. सो द गर्ल इज सेइंग टू द गॉड दॅट इफ यू आर विथ मी, गॉड, डिअर गॉड, इफ यू आर विथ मी, जर तू माझ्यासोबत आहेस, अँड इफ यू आर शोईंग मी द राईट पाथ, जर तू मला योग्य तो मार्ग दाखवत आहेस, देन माय लाईफ विल बी डेफिनेटली सक्सेसफुल. तर माझे आयुष्य कसं असेल? नक्कीच यशस्वी असेल, असं या मुलीला किंवा या स्पीकरनी पोएममध्ये आपल्याला सांगितलं आहे. आणि हे प्रत्येकाच्या तुमच्या मनामध्ये असतं. ठीक आहे, या पोएममध्ये जे काही सांगितलेलं आहे त्या आपल्या प्रत्येकाच्या तुमच्या विद्यार्थ्यांच्या हे डोक्यात असतं की बरोबर करेक्ट वेळेला आपण करेक्ट डिसिजन घेतलं तरच आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच अडचणींना इझिली आपण काय करू शकतो? मागे टाकू शकतो आणि आपला जो मार्ग आहे तो यशाकडे घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, या आपला पिरियड संपल्यानंतर या पोएमला 1 ते 2 वेळेस व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आपण पुढे वळूया आपल्या पुढील भागाकडे, इंग्लिश वर्कशॉप. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व आवर इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. ठीक आहे, खाली दिलेल्या पर्यायापैकी एकदम योग्य ते पर्याय कोणता आहे तो बघायचा आहे आणि आपल्याला त्या ब्लँक जागेमध्ये काय करायचं आहे? तिथं त्याला भरायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ समजणं खूप महत्त्वाचं असतं. आता पोएम जर तुम्हाला व्यवस्थित समजली असेल तर आपल्याला इथले ऑप्शन्स मी सांगण्याच्या आधी तुम्ही तिथं राईट करायला पाहिजे किंवा तुम्हाला ते जमायला पाहिजे, यायला पाहिजे. सो कॉन्सन्ट्रेट. A, according to the poet, dash are brought by each new day. कवीच्या मते काय आहे? According to the poet, what is there that brought by each new day? दररोज असं काय आहे जे दररोज त्याला पाहायला मिळतं? So there are 2 options. First one is new beginnings and the second one is new endings. जर आपण पोएम फॉलो केली किंवा तुम्ही 1-2 वेळेस पोएम वाचलेली असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की न्यू बिगिनिंग्स हे इज द करेक्ट ऑप्शन. सो नेक्स्ट, वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश. आपण असा मार्ग निवडला पाहिजे जो आपल्याला कुठं घेऊन जाईल? बघा ऑप्शन्स आहेत, ग्रेट डिस्ट्रेस अँड ग्रेट सक्सेस. सो द करेक्ट ऑप्शन इज ग्रेट सक्सेस. वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट सक्सेस.
Then third, the poem prays to the Lord to help him stand for what is might or right. Both the options, right is the right answer. So here you can write D. The poet wants to see that his teenage years have been the dash years in his life, of his life. Okay, so the correct option is best. The poet wants to see that his teenage years have been the best years of his life. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये एचं ऑप्शन होतं न्यू बिगिनिंग्स, बीचं ऑप्शन होतं ग्रेट सक्सेस, सीचं ऑप्शन होतं राईट आणि डीचं ऑप्शन होतं बेस्ट. ओके, आय थिंक यू हॅव अंडरस्टूड दिस क्वेश्चन. वी विल मूव टू नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज आवर सेकंड क्वेश्चन. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. ठीक आहे, इथं काय करायचं आहे आपल्याला, पोयममधून रायमिंग वर्ड्सच्या जोड्या शोधायच्या आहेत आणि आपल्याला त्या लिहायच्या आहेत. आय थिंक इट इज व्हेरी इझी क्वेश्चन फॉर यू ऑल, बिकॉज फ्रॉम लास्ट मीन्स फ्रॉम 5th स्टँडर्ड वी हॅव अंडरस्टूड और वी हॅव in each and every poem we have written the rhyming pairs, so it is not very hard to write all the rhyming pairs. So we will come in the poem. आपण या पोएममध्ये येऊया आणि या पोएममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रायमिंग पेअर्सच्या आपल्याला इथं जोड्या लिहायच्या आहेत. सो when you will come in the first stanza, then here in the second line and in the fourth line they are the rhyming pairs of each other. So you can write like this: make is rhyming with take. Second, success. In the second stanza, success is rhyming with distress. In the third stanza, see is rhyming with me. And in the fourth stanza, way is rhyming with the day, way and day. And in the last stanza, see is rhyming with again me, means this rhyming pair is come double over here. Okay, so these are the rhyming pairs of this poem. So we will come at third question. What is the rhyming scheme of the poem? Rhyming scheme, what is the rhyming scheme? Rhyming scheme समजते का तुम्हाला? ठीक आहे, मी या पोएममध्ये इथं मी तुम्हाला समजावून सांगते की व्हॉट इज रायमिंग स्कीम. मी त्याच्यासाठी इथे एक आय हॅव रिटन फर्स्ट स्टांजा ओव्हर हिअर अँड आय विल टेल यू दॅट व्हॉट इज द रायमिंग स्कीम. कशा प्रकारे आपण रायमिंग स्कीम आपण तिथं समजून घेऊ शकतो किंवा कशा प्रकारे तुम्हाला हे मी समजावून सांगेन बघा. सो वी विल रायमिंग पेअर्स काढते वेळ जसं आपण प्रत्येक लाईनचे शेवटचे शब्द बघायचे असतात. ठीक आहे, याच्यानंतर ईच न्यू डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. तर हे जो लास्ट वर्ड आहे आपण याला ए ऑप्शन देऊया. ठीक आहे, नंतर डिसिजन्स आय मस्ट मेक हा जो शब्द आहे याला बी देऊया, कारण बिगिनिंग्ज आणि मेक हे एकमेकांसोबत रायमिंग करत नाहीत. ठीक आहे, नंतर थर्ड लाईनचा लास्ट वर्ड आहे चूज, जो यावरच्या दोन्हीही शब्दासोबत रायमिंग करत नाही. तर आपण याला काय द्यायचं आहे, सी ऑप्शन द्यायचं आहे. आणि द रोड दॅट आय विल टेक, तर याचा शेवटचा जो शब्द आहे तो टेक आहे. तर बघायचं आहे की वरच्या कोणत्या लाईनसोबत किंवा कोणत्या वर्डसोबत हा जो वर्ड आहे तो रायमिंग करत आहे का. कशाशी करतो आहे, मेकशी. टेक हा रायमिंग करत आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे मेकला जो आपण बी ऑप्शन दिलेला आहे तेच ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे, इथं पण द्यायचं आहे. सो द सेकंड लाईन अँड द फोर्थ लाईन आर रायमिंग विथ ईच अदर. आणि ही त्याची रायमिंग स्कीम असते ए बी सी बी. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. ओके, जे रायमिंग करत आहेत त्यांना सेम आपण ऑप्शन द्यायचे असतात आणि जे रायमिंग करत नाहीत त्यांना आपण वेगवेगळे ऑप्शन द्यायचे असतात. ठीक आहे, तर या पोएमची रायमिंग स्कीम ए बी सी बी. तर काय असतं की कोणत्याही पोएममध्ये जो फर्स्ट स्टांजामध्ये जी रायमिंग स्कीम असते, जनरली इन 90% पोएम्स तीच रायमिंग स्कीम ही प्रत्येक स्टांजामध्ये ॲप्लाय होत जात असते किंवा प्रत्येक स्टांजामध्ये तीच रायमिंग स्कीम असते. कधी क्वचित अशा काही पोएम्स असतात की काही स्टांजामध्ये वेगळ्या रायमिंग स्कीम पण असू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक स्टांजा आपल्याला घेऊन बघायचा आहे. पण इन दिस पर्टिक्युलर पोएम इन एव्हरी स्टांजा देर इज
the same rhyming scheme, that is A, B, C, B. It is given in your option. The option number 3rd is the correct one, A, B, C, B option. Understood? Okay. Now we will come at the 4th question. Match the lines in column A with the figures of speech in column B. Now students, you have studied all the figure of speech in 9th standard. So just revise the definition of these figure of speech. मी एखाद्या पुढच्या आपल्या पिरियडमध्ये मी सर्व फिगर ऑफ स्पीच तुम्हाला शिकवणारच आहे. तरीसुद्धा तुम्ही आधी अभ्यास केलेला आहे आणि थोडंसं त्या डेफिनेशन्सला आठवून तुम्ही या फिगर ऑफ स्पीचचं काय करायचं आहे, त्या लाईनमध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघूया कॉलम एमध्ये फर्स्ट ऑप्शन इज डिसिजन्स आय मस्ट मेक. डिसिजन्स आय मस्ट मेक याची पेर आहे इन्व्हर्जन. या लाईनमध्ये इन्व्हर्जन हे फिगर ऑफ स्पीच योग्य आहे. सो त्याचं मॅच त्याच्यासोबत करायचं आहे. देन द सेकंड इज प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. इट इज व्हेरी इझी. वी हॅव सीन हिअर फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी इथं आपण पाहिलेलं आहे. द स्पीकर इज टॉकिंग टू द गॉड, दॅट इज वाय ॲपॉस्ट्रॉफी इज द करेक्ट ऑप्शन. Then the third, travel down the darkened road. Okay, in this particular line, alliteration is the correct figure of speech. Alliteration. Okay, and the fourth, I can choose to take the road of life. फोर्थ ऑप्शनचं आता एकच राहिलेलं आहे, सी मेटाफर. तर त्याचं करेक्ट ऑप्शन काय आहे, मेटाफर. ओके, सो खाली ॲलिटरेशनची डेफिनेशन पण दिलेली आहे बघा. ॲलिटरेशन इज द ऑकरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज, सेंटेन्स, etc. सच ॲज दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. या लाईनमध्ये लाईफ अँड लिव्ड, ठीक आहे, इथं एकच लेटर डबल आलेलं आहे. जर एखाद्या लाईनमध्ये एकच लेटर 3 ते 4 वेळेस रिपीट येत असेल तर त्या लाईनमध्ये ॲलिटरेशन नावाची फिगर ऑफ स्पीच असते. सो यू राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ दिस ॲपॉस्ट्रॉफी अँड दिस ॲलिटरेशन अँड लर्न इट आफ्टरवर्ड्स. देन नाव फिफ्थ क्वेश्चन, एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टुडंट्स. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. Form groups and discuss each element of planning and interview and prepare notes on each element. On the TV, you have seen, maybe you have seen many more interviews. बऱ्याच वेळेस टी व्हीवरती आपण बऱ्याच जणांचे, कधी क्रिकेटर्स, कधी पॉलिटिशियन्स किंवा कधी फिल्म स्टार्स यांचे इंटरव्ह्यू आपण पाहत असतो की जे घेतले जातात. तर तशाच प्रकारचे इंटरव्ह्यू इथं आपल्याला तुम्हाला घ्यायचे आहेत, आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचे. किंवा इथं सांगितलेलं आहे की तुम्ही एखाद्या तुमच्या वरच्या वर्गातील विद्यार्थी जो काहीतरी त्याने जे काहीतरी एखाद्या गोष्टीमध्ये यश संपादन केलेलं आहे आणि त्याचा इंटरव्ह्यू तुम्हाला इथं प्रेझेंट करायचा आहे. तो इंटरव्ह्यू कसा घ्यायचा हे